कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारत डिजिटल हल्ला करू शकतो. दिवसातून एकदा मोबाईल फोन बंद करा. पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा इशारा. तर पख्तूनमध्ये नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवले. दहशतवाद संपेपर्यंत लढाई सुरूच राहील. कुणालाही सोडणार नाही. पहलगाममधील हल्लेखोरांना योग्य शिक्षा मिळणार. पहलगाममधील हल्ल्यावरून गृहमंत्री अमित शहांचा इशारा. पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानींना परत जाण्यास भारताकडून वेळ. वाघा बॉर्डरचा गेट मात्र बंद. नागरिक तत्काळ रांगेमध्ये, तरीही पाकिस्ताननं गेट उघडलाच नाही. भारताकडून पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद. 23 मे पर्यंत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीमध्ये प्रवेश करता येणार नाही. तर कराची आणि लाहोरचा एअर स्पेस 31 मे पर्यंत बंद करण्याचा पाकिस्तानचा निर्णय. पाकिस्तानी जहाजांना भारताच्या समुद्रामध्ये बंदी करण्यात येणार. पोस्ट सेवा देखील बंद करण्याचा भारताचा विचार, सूत्रांची माहिती. पंजाब बॉर्डरजवळ 2 पाकिस्तानी ड्रोन मिळाल्याची माहिती. बीएसएफकडून पंजाब बॉर्डरवर सापडलेले पाकिस्तानी ड्रोन जप्त. एक ड्रोन गुरुदासपूर तर दुसरं ड्रोन अमृतसरमध्ये सापडलं. भारतासोबतच्या तणावात मध्यस्थीसाठी पाकिस्तानचं अमेरिकेला आवाहन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पाकिस्तानी राजदूतांची चर्चा. पाकिस्तान विरोधातील तणाव भारतानं कमी करावा अशी विनंती. दहशतवादाविरोधातील लढ्यामध्ये अमेरिका भारतासोबत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्याशी चर्चा. भारताला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन. पहलगाम हल्ल्याचं सत्य समोर आणण्यासाठी पाकिस्ताननं तपासामध्ये सहकार्य करण्याची गरज. अमेरिकेचं आवाहन. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती. पीओके ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा. घर में घुस के मत मारो. अब उनके घर में जाकर बैठो. पहलगाम हल्ल्यावरून एमआयएमचे अझदुद्दीन ओवैसींची भूमिका. बॉर्डरवर फक्त फुलझड्या चालू नका. कडक ऍक्शन घ्या. लक्षात राहील असं उत्तर द्या. पहलगाम हल्ल्यावरून जावेद अख्तर यांचं सरकारला आवाहन. प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीच्या भविष्यवाणीनुसार देशावर मोठं संकट येण्याची शक्यता. युद्धजन्य परिस्थिती, मात्र युद्ध होणार नाही. तर यंदा सर्वसाधारण पीक येण्याचाही भाकिताद्वारे अंदाज. केदारनाथ धामचे दरवाजे उद्यापासून उघडतील. अक्षय तृतीयेपासून 4 धाम यात्रा सुरू. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.